प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुम्हा सर्वांना अभिवादन सादर करतो, सलाम सांगतो. आजच्या दिवसाबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. गेल्या रविवारी आपण पाहिलं की येशू ख्रिस्ताचा यरूशलेममध्ये किती जयोत्सवाने प्रवेश आणि त्या दिवसापासून तर गुड फ्रायडे पर्यंत म्हणजे वेलांडणाच्या सणापर्यंत हा सण आपण साजरा करतो. आणि त्यानंतर येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यासाठी आपण ईस्टर साजरा करतो. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टीला खूप महत्व आहे. येशू ख्रिस्ताची प्रत्येक लहान सहान हालचाल मला काहीतरी सांगून जाते, त्यांच्याशी बोलत असते. विशेष करून या शेवटच्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अनेक प्रकारची चिन्ह सांगत आहेत, अनेक शब्द तो बोलत आहे, अनेक रेफरन्सेस तो देत आहे, यासाठी की लोकांनी त्याला ओळखावं. तो वलानाचा यज्ञ पशु आहे हे दाखवण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करतो. आम्हाला माहिती आहे, पवित्र शास्त्रात पहिले Corinthians 5:7 सांगितलं, आमच्या वलानाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त तो वधला गेला. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहताना आमच्या पापक्षमेसाठी वधला जाणार बाप्तिस्मा करणारा योहान जो म्हणतो जगातले पाप हरण करणारा कोकरा, तो कोकरा या नात्याने आज आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहणं फार गरजेचं. कोकरा या नात्याने तो वधस्तंभावर गेला, कोकरा या नात्याने त्याला धरण्यात आलं, कोकरा या नात्याने त्याची पारख करण्यात. आता पवित्र शास्त्रामध्ये सांगितलंय की जो वलांडण साजरा करायचा त्याच्यासाठी जो यज्ञ पशु आहे तो दशमीला तुम्ही आणावा आणि चतुर्दशीला तो बनावा. तर प्रियानो, हे जे 5 दिवस आहे ते यासाठी आहे की जो कोकरा आपण घेत आहोत, जो वधण्यासाठी घेत आहोत, तो निर्दोष असावा. त्याच्यामध्ये काही दोष असू नये, काही रोग आजार असू नये, त्याच्या चालण्यामध्ये काही फरक असू नये, त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या हातामध्ये, केसांमध्ये कुठेही फरक असू नये. म्हणून 5 दिवस हे लोक त्या कोकऱ्याचं निरीक्षण करतच आणि 5व्या दिवसानंतर संध्याकाळी त्याला वधस्तंभावर देतच. प्रियानो, मला तुम्हाला सांगते की येशू ख्रिस्ताने सुद्धा 5 दिवस आधी यरूशलेममध्ये प्रवेश, यरूशलेममध्ये तो कोकरा आला, त्याच्यानंतर 5 दिवस त्याचं निरीक्षण करतात. अनेक ठिकाणी त्याला तपासण्यात, तो बोलण्यात चुकतो का, तो पाहण्यात चुकतो का, तो कृतीमध्ये चुकतो का, या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यावर नजर ठेवून होते. शास्त्री पुरुषी त्याला बारकाईने तपासत होते. त्याला कुठेही तो दोषी आढळलाच, त्याला धरण्याचा अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केला, तो कुठे सापडलाच, ते त्याला धरू शकले नाही. इतकं सुंदर ते यरूशलेमेतलं मंदिर, त्याची साफसफाई करतात ज्यावेळेस त्यांनी चौरंग उधळून लावले, तर शास्त्री पुरुषाच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट अतिशय त्यांना न पसणारी, न आवडणारी होती. परंतु ते काही त्याला बोलू शकले, कारण त्याच्या वधण्याची वेळ ठरलेली होती. मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्ताला मारावं यासाठी त्यांनी तो सणाचा दिवस नाही तर दुसरा कोणता तरी ठरवलं की सणाच्या दिवशी आपल्याला गोंधळ नकोय, लोकांमध्ये गैरसमज निर्माण व्हायला नकोय, म्हणून त्यांनी अतोनात प्रयत्न केले. परंतु आम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त त्या चतुर्दशीला म्हणजे वलांडणाच्या सणाच्या दिवशीच वधला गेला. मी पुन्हाही ते सांगतो की त्यांनी येशू ख्रिस्ताविषयी वेगळा प्लॅन केला होता, पण देवाने येशू ख्रिस्ताबद्दल वेगळा प्लॅन केला होता आणि देवाच्या प्लॅन प्रमाणेच तो वधस्तंभावर गेला. आणि ही गोष्ट आमच्यासाठी फार दुष्काळ. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधलेला तो कोकरा. आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी यरूशलेममध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी मंदिराची साफसफाई केली. आणि एक महत्वाची गोष्ट मंदिरासंबंधी तो बोलतो, तो म्हणतो, या घराला मी प्रार्थना गृह म्हणेन, परंतु तुम्ही तर त्याची चोर आणि लुटारूंची गुहा बनवली. आज आमचा विषयच हा आहे की देवाचं मंदिर हे प्रार्थना गृह आहे. केवळ त्या ठिकाणी प्रार्थना व्हाव्यात, उपासना व्हावी, देवाच्या जो गोष्टी जे वचन आहे ते वाचलं जावं आणि अनेकांना त्या ठिकाणी बोध मिळावा, यासाठी देवाने प्रार्थनेचं घर बांधलेलं. याच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये आगाऊ सुद्धा लिहून ठेवलंय, ते आपण नंतर पाहणार आहोत. परंतु देवाची इच्छा हीच आहे की चर्च हे प्रार्थनेचं ठिकाण असा, प्रायश्चित्त असा जो येशू ख्रिस्त त्याला नेहमी आपल्या डोळ्यापुढे ठेवावं. तोच तुमच्या आणि माझ्यासाठी तिथं जमण्याचं एक कारण आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो तुमच्या आणि माझ्यासाठी प्रायश्चित्त असा वधस्तंभावर वधला. त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला
देवाने नीतिमान ठरवलेलं आहे, आम्ही पवित्र आहोत, ही गोष्ट त्या ठिकाणी फार महत्वाची. प्रियानो, मला तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, याविषयी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आधीच सांगितलं. आणि त्याप्रमाणे आता जो वधस्तंभावर टांगला जात नाही, तो तो एक उंटाने माझ्यासाठी असलेला कोकरा. पवित्र शास्त्रात सांगितलं की ज्यावेळेस एखादं पापार्पण व्हायचं असेल किंवा होमार्पण व्हायचं असेल, तर ज्याच्या वतीनं तो कोकरा वधला जातो, त्या व्यक्तीनं त्या कोकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवावे आणि त्यानंतर तो वधला जातो. याचं कारण असं आहे की वास्तविक पाहता पापाचं वेतन मरण. आता समजा मी पापी आहे, तर माझं वेतन काही मरण आहे, परंतु मी मरू नये म्हणून पापाचं शिक्षा, पापाचा दंड किती भयंकर आहे, तो त्या कोकऱ्यावर हात ठेवल्यानंतर जेव्हा तो वधला जातो, जेव्हा त्याचे हाल होता, जेव्हा तो टांगला गेलेला आहे आणि तो अतिशय व्याकुळ झालेला आहे, जे तुमच्या आणि माझ्या पापाचं ते कारण. हालेलुया. आणि म्हणून आमचं लक्ष त्या येशू ख्रिस्त जो कोकरा आमच्यासाठी वधला गेला त्याच्याकडे लागणं फार महत्वाचं. त्याने तुम्हाला आणि मला नीतिमत्व नावाची देणगी दिलेली आहे. प्रियानो, नीतिमत्व मिळवण्यासाठी अनेकांनी पुष्कळ प्रयत्न, काही लोकांनी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी भक्ती मार्गाने नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी त्याग केला, नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न केला. पुष्कळशे प्रयत्न जगामध्ये झाले, परंतु या कोणत्याच द्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, तर केवळ आणि केवळ येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मनुष्याला नीतिमत्व ही देणगी प्राप्त होते. त्यानं मला सांगू द्या की येशू ख्रिस्त या मंदिरामध्ये साफसफाई करत. आता साफसफाई करत असताना तिथला जो बाजार, मंदिरामध्ये बाजार, किती विरोधाभास. मंदिरामध्ये बाजार म्हणजे तो बाजार येशू ख्रिस्त उधळून लाव. बाजार या गोष्टीचं कारण असं आहे की बरेच यहुदी लोक आणि परदेशामध्ये गेले, पण सणाच्या वेळेस मात्र येरुशलेम येतो. आता परदेशात गेल्यामुळे पैसा भरपूर झाला आणि म्हणून त्यांना सहज त्या कोकरा वधता यावा यासाठी कोकरा विकत घेण्यासाठी किंवा अनेक प्रकारची जी अर्पणाची साधनं आहे ती मंदिरामध्ये घेण्यासाठी ते पुष्कळ पैसा देत होते. आणि बघता बघता चर्चची व्यवसाय चालू केला की लोकांना आपण काहीतरी वस्तू द्याव्यात, परदेशी लोकांना आपल्या वस्तू द्याव्यात, त्याच्यामधला भरपूर आपल्याला पैसा. आणि बघता बघता त्या मंदिरामध्ये बाजार. यानं एक गोष्ट मला सांगू द्या की ज्यावेळेस मंडळी किंवा चर्च लोकांच्या सोयीकडे जास्त लक्ष देतात, अनेक गोष्ट त्यांना सहजगत्या प्राप्त व्हावी याकडे लक्ष देतात, त्यावेळेस कालांतराने याच गोष्टीमुळे, त्या सहजगत्या मिळणाऱ्या गोष्टीमुळे किंवा आम्ही पाहतो की लोकांच्या सोयीप्रमाणे केल्यामुळे ती गोष्ट कालांतराने बाजार बनते. आणि हीच गोष्ट आज आम्ही पाहतो की चर्चमध्ये अशा प्रकारचा बाजार आज घडत आहे की अनेक लोकांना सोयीचं व्हावं, लोकांना आवडावं, लोकांना बरं वाटावं, लोकांना मधुर वाटावं, यासाठी आम्ही जी उपासना करतो तो येशूला देण्याच्या ऐवजी लोकांना. आणि त्याच्यामुळे काय होतं की मंदिरामध्ये बाजार लोकांकडे दृष्टी लावता आणि देवाकडे दुर्लक्ष करतो. आणि यासाठी आम्ही पाहतो की लोकांच्या सोयीप्रमाणे ज्यावेळेस चर्च करायचं ठरवतं त्यावेळेस त्या विकल्या जाणाऱ्या ज्या गोष्टीमुळे त्याने पैसा मिळवला, त्याला सहजगत्या पैसा. लोकांना काय, एखादी वस्तू, एखादा अर्पण, एखादा कोकरा चर्चने दिलेला. आणि म्हणून कित्येक वर्ष मी पाहतो की अनेक लोक म्हणतात की मी 50,000चा कोकरा बदला, मी 1,00,000चा कोकरा बदला, मी 10,000चा कोकरा बदला कापला, म्हणजे तो बाजार त्या ठिकाणी बदला. आणि म्हणून बायबल सांगतो की देव आत्मा त्याच्या लोकांनी, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. तिथं पैशाचा काहीही संबंध येत नाही. तर तुमचं आणि माझं असं निष्कपट असं अंतःकरण त्याची देवाला आज गरज आहे. आणि तीच गोष्ट आम्ही देवाकडे गेली पाहिजे. अनेक लोक चर्चमध्ये पैशाविषयी जास्त लक्ष देतात, सन्मानाविषयी लक्ष देतात आणि अनेक लोकांच्या सोयीविषयी लक्ष देतात.
आणि म्हणून देवाची समक्षता त्या ठिकाणातून निघून जाते, देवाचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच आम्ही चर्चचं जे पावित्र्य आहे ते ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला फुकटावर मिळालंय, ते पावित्र्य टिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच आमच्या उपासनेच्या द्वारे, आमच्या खरेपणाच्या द्वारे, आमच्या नम्रतेच्या द्वारे, आमच्या एकमेकावर प्रेमाच्या द्वारे, एकमेकाला बोध किंवा एकमेकाला उचलून धरण्याच्या द्वारे आम्ही योग्य उपासना देवाला सादर करावी अशी देवाची इच्छा. प्रियानो, मला सांगू द्या की प्रेषितांच्या कृत्याच्या 2 अध्यायाच्या 42 असेल, ते प्रार्थनेमध्ये तत्पर राहिले. देव आपल्या मंदिराविषयी म्हणतो की याला प्रार्थनेचं घर म्हणतील. आणि आज जे मंदिर आहे ते दगडाविटाचं नाही तर चर्च, जिवंत धोंडे तुम्ही आणि मी एकमेकांशी बद्ध असलेले, एकमेकावर रचले गेलेले असं जे चर्च आहे, असं जे मंदिर आहे, प्रियानो मला सांगू द्या की त्या मंदिरामध्ये प्रार्थना होणं, प्रार्थनेत तत्पर राहणं हे फार गरजेचं. येशू ख्रिस्ताने ज्या पेंटेकॉस्टच्या दिवशी मंडळीची स्थापना केली त्यावेळेस अनेक लोक, 3000 लोकांचं बाप्तिस्मा झाला. आणि पुढे असं म्हटलं ते लोक प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर बोंडात आणि प्रार्थनेत तत्पर होते. प्रियानो, चर्चची आयडेंटिटीच आहे, ओळख आहे प्रार्थना करणं. म्हणून प्रार्थनेचे प्रोजेक्ट आम्ही चर्चमध्ये राबवले. प्रार्थनेसाठी सगळ्यांनी एकत्र येणं हे फार गरजेचं. तुम्हाला आणि मला चर्चच्या नात्याने प्रार्थनेला तत्पर राहण्याची फार गरज. बायबल तर सांगतं विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. आता विश्वास कसा? विश्वास येशू ख्रिस्तात. येशू ख्रिस्ताने माझ्या पापांची क्षमा केली, तो पुरला गेला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. याच्यावर जो व्यक्ती विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार घडत जातात. अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टीवर विश्वास, काही तत्वावर विश्वास ठेवतात, काही लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात. परंतु तुम्हाला आणि मला ही जी फॅक्ट आहे, हे जे सत्य आहे, हे जे वर्तमान आहे, त्यावर आम्हाला विश्वास. येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मेला गेला, माझ्यासाठी तो पुरला गेला, माझ्यासाठी पुन्हा उठला. यावर जो व्यक्ती विश्वास ठेवतो त्या विश्वासाच्या द्वारे देव कार्य करायला समर्थ. त्या विश्वासाची देव कदर करतो. कारण वधस्तंभावर एवढं मोठं बलिदान प्रभू येशू ख्रिस्ताने केलंय, त्याच्यावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याची कदर देव करतो, त्याचा सन्मान देव. देव त्या व्यक्तीला आपल्या जवळ घेतो, त्याला पाहिजे ते पुरवतो. कारण ही महत्वाची गोष्ट जी देवाने येशू ख्रिस्ता संबंधी केली, आपल्या एकुलत्या एका पुत्रा संबंधी केली की तो आमच्या पापासाठी गेला. आणि हे कोणी विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार घडतो. प्रियानो, या दिवसामध्ये आम्हाला अधिक प्रार्थनाशील चालत पाहिजे. एक गोष्ट मला सांगायची वाटते, कोणताही मनुष्य प्रार्थनेपेक्षा मोठा नाही. कोणती सेवा प्रार्थनेपेक्षा मोठी नाही. कोणतंही एकत्र मिळणं प्रार्थनेशिवाय मोठं नाही. सर्वात मोठी गोष्ट काय? दर्शन मंडपातलं सर्वात शेवटचं जे फर्निचर आहे, जी वस्तू आहे, चीज वस्तू आहे, ते म्हणजे धूपवेदी, जी परमपवित्र स्थानाच्या जवळ नेते. म्हणजे तुम्हाला मला सांगू द्या की पुष्कळशा गोष्टी महत्वाच्या आहेत, पण अति महत्वाची गोष्ट काय असेल तर ती प्रार्थना. आणि त्यासाठी मनुष्याने प्रार्थनाशील होणं गरजेचं. चालता, बोलता, बसता, उठता आणि नेहमी प्रार्थना करावी आणि प्रार्थनाशील आणि बसा. प्रियानो, बायबल सांगतं एक देवाचं प्रार्थनेचं घर, देवाचं मंदिर, या गोष्टी संबंधी बायबल सांगतं की तुम्ही देवाचं मंदिर. 1 कोरिंथी 3 अध्यायाच्या 16 आणि म्हणून एखाद्या इमारतीकडे पाहून त्याला देवाचं मंदिर म्हणण्यापेक्षा मी माझ्या स्वतःला म्हणावं की मी देवाचं मंदिर. आणि कोणी बनवलं हे मंदिर? कोणी केलेलं आहे? येशू ख्रिस्ताने. हे आमचं, तुमच्या आणि माझं जीवन जे आहे ते आमचं आमची जी पर्सनॅलिटी आहे त्याचं मंदिर बनण्यासाठी
कोणा मनुष्याने रक्त सांडलं नाही, कोणा संताने रक्त सांडलं नाही, कोणत्या ज्ञानाने रक्त सांडलं नाही, शास्त्री पुरुषांनी महायाजकांनी रक्त सांडलं नाही, येशू ख्रिस्ताने रक्त. आणि म्हणून तो म्हणतो, त्याचं वचन आम्हाला सांगतो की तुम्ही देवाचं मंदिर आहात. कधी कधी मनुष्याला असं वाटतं की मी कसा काय देवाचं मंदिर आहे, माझ्यामध्ये हे अशक्तपण आहे, ते अशक्तपण आहे, भित्रेपणा आहे, कमतरता आहे. पण त्याच्यामुळे देव आहे किंवा नाही असं म्हणत नाही. येशू ख्रिस्ताचं वचन जे आहे, पवित्र शास्त्र शिकवतंय की तुम्ही देवाचं मंदिर. तुम्ही कोण आहात, काय आहात, कोठे राहता, रंग कसा आहे याकडे न पाहता येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही धुतलेले आहात. आणि येशू ख्रिस्ताच्या मेलं जाणं, मरलं जाणं आणि पुरलं जाणे, पुन्हा उठणं यावर तुम्ही विश्वास ठेवता. आणि जो कोणी हा विश्वास ठेवतो तो देवाचं मंदिर. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्त देवाचं मंदिर आहे. हालेलुया. योहान कृष्णवर्णाच्या 2:19 मध्ये असं म्हटलेलं. त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं मंदिर, ते मंदिर असं संकल्पना त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट समजू द्या की चर्च या नात्याने येशू ख्रिस्ताने चर्चला मंदिर असं म्हटलेलं आहे. हालेलुया. त्या बिल्डिंग मला मंदिर म्हटलं नाही, त्या बिल्डिंग मध्ये राहणारे लोक जे आहेत ते मंदिर. आणि प्रियानो, अधोलोकाच्या घराचं या चर्च पुढे काहीच चालत नाही, चालणार नाही. कशामुळे? आम्ही धार्मिक लोक आहोत म्हणून का? नाही. या चर्चला जन्म घालण्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे सोसलंय त्या सामर्थ्याच्या पुढे, त्याच्या लोकांच्या पुढे काही चालत नाही. विजय तुम्हाला आणि मला कशामुळे? त्या वधस्तंभामुळे. संत पौल सुद्धा म्हणतो, वधस्तंभाशिवाय मला कशाचाही स्वाभिमान नाही. बाकीच्या सर्व गोष्टी मी केर कचरा असेल. हालेलुया. आणि म्हणून आज मग प्रत्येकाला ओळखलं पाहिजे की देव मला मंदिर म्हणत आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाच्या घराला सुद्धा आपण ठरवूया, आपण प्राप्तीचं घर बनवूयात. अनेक लोक सोन्या रुपयाचं घर बनवतात, मान सन्मानाचं घर बनवतात, वेगळ्या प्रकारच्या संज्ञा त्या घराला दिल्या जातात. परंतु आज तुम्हाला आणि मला गरज आहे की माझं घर प्राप्तीचं घर, माझ्या घरात रोज प्राप्त व्हावी, माझ्या सर्व मुलामुलांनी प्राप्त करावी. एक गोष्ट मला सांगू द्या की घरामध्ये ज्यावेळेस प्रार्थना होते त्याच घरातल्या नकारात्मक गोष्टी निघून जातात. निगेटिव्ह सैतानी हल्ले हे निघून जातात. कारण का? परमेश्वर आपलं सामर्थ्य त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रकट. देवापुढे कोणाचाही टिकाव लागू शकत नाही, कारण देवाने आम्हाला ते सामर्थ्य पुरवलेलं आहे. ज्या घरात रोज प्राप्त होते त्याच्या दारात सुद्धा सैतान कधीच उभा राहू शकत. ज्या घरात प्राप्त चालू असते त्या घराला सुरक्षितता मिळते. ज्या घरामध्ये प्राप्त होते त्यांना विजयाची आशा आहे. ज्या घरामध्ये प्रार्थना असते त्या घरातले लोक एकमेकावर प्रेम करतात, त्या घरामध्ये ऐक्य असतं, त्या घरात शांती असते. पुन्हा एकदा सांगतो, प्रार्थनेच्या द्वारे आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत, सैतानी हल्ले आहेत, गोंधळ आहे, तो सगळा निघून जातो. इतकं मोठं सामर्थ्य त्या प्रार्थनेमध्ये आहे. आणि म्हणून माझं घर सुद्धा प्रार्थनेचं घर बनणं हे फार गरजेचं आहे. हालेलुया. प्रियानो, मला माहिती आहे की अनेक लोक आपल्या घरामध्ये धूप जाळतात. आपल्या घरामध्ये धूप जाळतात कशासाठी? तर घराच्या कानाकोपऱ्यामध्ये धूप फिरला पाहिजे, पोहोचला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्हाला आणि मला प्रार्थनेचा धूप ज्यावेळेस घरात जळतो त्याचा सुगंध अख्ख्या घरामध्ये असतो. जिथं जिथं निगेटिव्ह गोष्ट ती निघून जाते, जसे मच्छर बाहेर पडतात, पळून जातात, त्या प्रकारे आमच्यावर हल्ला करणारी प्रत्येक शक्ती आणि कोणताही हल्ला असेल, कोणतंही संकट असेल, ज्या घरामध्ये प्राप्त होते त्या घरामध्ये अंधकार टिकू शकत. त्या घराला देव विजयी करतो. देवाच्या सानिध्याने ते घर भरून जात
आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आध्यात्मिकरित्या देव त्या घराची वाढ, त्या घरातल्या लोकांची वाढ करतो. आणि म्हणून आम्ही ती गोष्ट लक्षात घेण्याची गरज. प्रियांनो, या घराला प्रार्थनागृह म्हणतील असं येशू ख्रिस्त बोलले. पण त्याच्या आधी यशाच्या ग्रंथाच्या 57 अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आपण वाचूया ते वचन. यशाचा ग्रंथ 1 मिनिट. यशाचा ग्रंथ याचा 56 अध्याय आणि 7 वचन. त्यास मी आपल्या पवित्र पर्वतावर आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करीन. माझ्या विधीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत पडतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील. हालेलुया. परमेश्वर या ठिकाणी येणाऱ्या दिवसाविषयी भाकीत करत, आणि तो म्हणतो की माझ्या मंदिराला, माझ्या घराला प्रार्थनागृह म्हणतील, प्रार्थना मंदिर म्हणतील. आणि त्याचं भविष्य याच्या संदेशाने आधीच केलं होतं. त्याची पुनरावृत्ती प्रभू येशू ख्रिस्त या मंदिराची साफसफाई करताना करतो आणि म्हणतो की माझ्या घराला प्रार्थनागृह असं म्हणतील. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगू द्या की प्रार्थनागृह या नात्याने जे लोक प्रार्थनागृहात येतात, देवाच्या सहवासात येतात, एकत्र उपासना करतात, एकमेकावर प्रेम करतात, बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो मी त्यांना हर्षित करत. आमचं काम फक्त एकत्र येणं आहे, मनापासूनच्या प्रार्थना करणं आहे, आत्म्याने खरेपणाने आराधना करणं आहे. परिणाम काय होतो की परमेश्वर त्यांना म्हणतो मी त्यांना हर्षित करीन. त्यांनी माझ्या विधीवर केलेले जे होम व यज्ञ मला पसंत पडतो. आता होम तर झालेलाच आहे. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपल्या स्वतःला त्या ठिकाणी भोसकून घेतलं, तो आमच्यासाठी मेला आणि तो आमच्यासाठी होम असेल. जी होम आहे आणि इतर यज्ञ म्हणजे इतर उपासना. आता आम्हाला माहिती की मंदिर या नात्याने, चर्च या नात्याने आम्ही काय यज्ञ, आम्ही स्तुती स्तवनाचं यज्ञ. त्यानंतर आम्ही एकत्र आल्यानंतर देवाच्या वचनाची घोषणा. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की चर्चद्वारे सर्व जगाला सुवार्ता सांगितली जाते आणि ही अर्पण देवाला पसंत पडतात. म्हणून तो म्हणतो असे दिवस येत आहेत की आलेच आहेत, माझे लोक माझी उपासना आत्म्याने व खरेपणाने. हो प्रियानो, आमच्या उपासनेमध्ये जी वर्शिप आम्ही करतो, जी उपासना आम्ही करतो, जी गीतं आम्ही गातो, जी सुद्धा आराधना करतो, त्याच्यामध्ये खरेपणा असण्याची गरज. ते केवळ देवालाच आम्ही सादर करतो. निर्गमाच्या 31 अध्यायात सांगितलं की जे धूप तुम्ही तयार करता तसलं धूप आणखी कोणासाठी तयार करू नका, फक्त देवासाठीच करा. म्हणून जी उपासना आम्ही गातो, जी स्तुती आराधना आम्ही करतो, ती कोणा मनुष्यासाठी नाही, तर देवासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी, आनंदित करण्यासाठी. होम तर झालेलं आहे. मला एक गोष्ट पुन्हा एकदा सांगू द्या की आता जे आम्ही धर्माचरण करतो किंवा जे आम्ही त्याच्या मार्गाने चालतो ते नीतिमत्व मिळवण्यासाठी नाही, तर नीतिमत्व आम्हाला आमच्या तारणाच्या दिवशीच मिळालं. ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार केला, त्या दिवशी देवाने मला नीतिमान ठरवलं. त्या दिवशी देवाने मला पवित्र केलं. त्या दिवशी देवाचा विमोचन आहे, मी तुझी पापे कधी आठवणारच नाही. म्हणून आम्ही जे युद्ध करतो, आध्यात्मिक युद्ध करतो, ते नीतिमत्वासाठी नाही, ते फुकटवारी विश्वासाच्या द्वारे आम्हाला मिळालेलं आहे. आमच्या हातून घडलं नाही, ही देवाची कृपा आहे. 22:8 मध्ये म्हटलंय ही देवाची कृपा आहे. आता आम्ही जे देवाच्या सहवासाने उपासना करणं, गीत गाणं, एकमेकांची सेवा करणं, एकमेकांवर प्रेम करणं, ही गोष्ट यासाठी आहे की आमचा आध्यात्मिक लेवल देवाच्या लेवल पर्यंत वाढावी.
येशू ख्रिस्त म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. हालेलुया. प्रियानो, आमचा जो प्रयत्न आहे, नेमून दिलेल्या धावेवर धावण्याचा जो प्रयत्न आहे, आम्ही रोज आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी देवाच्या वचनाला अनुसरण्याचा आम्ही प्रयत्न करतो, एक गोष्ट मला सांगायची वाटते. पवित्र शास्त्र देवाने आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बोध आहे, सुधारणूक आहे, निशिक्षण आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र ज्यावेळेस मी वाचतो, ते या जगाचा न्याय करण्यासाठी वाचत नाही, मी माझ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वाचतो. तर आमच्यामध्ये पुष्कळ अशक्तपणा, हा देव फार स्ट्रॉंग आहे. आम्हाला माहित आहे देहामध्ये खूप अशक्तपणा आहे. संत पौल सुद्धा एका ठिकाणी म्हणतो, चांगलं करायचं ठरवत असताना सुद्धा वाईट तेच माझ्या हातून घडतं. तो ठरवून वाईट करत नाही, त्याच्यातलं पाप ते खरं होतं. तो मी करतोच नाही, तर माझ्यातलं पाप ते करतो. आणि म्हणून या देहामध्ये एक पैलवानासारखा स्ट्रॉंग, तो त्याच्यापेक्षाही स्ट्रॉंग देवाचा. म्हणून तो होतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे देव वाचना पूर्ण करणारच. आम्हाला आज देवाच्या आत्म्याचं ऐकायचं, आणि वचनाच्या द्वारे देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो, तो आम्हाला बोध करतो, आम्हाला शिक्षण देतो. पवित्र शास्त्रात सांगितलंय की ज्याचं स्नान झालेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याचं स्नान झालेलं आहे त्याला स्नान करण्याची गरज नाही, तर त्याचे पाय धुण्याची गरज आहे. स्नान आमचं एकदा झालेलं. ज्यावेळेस मी येशू ख्रिस्ताचा अंतःकरणाचा स्वीकार करतो, त्या दिवशी माझं संपूर्ण स्नान झालं. देवाने मला संपूर्ण शुद्ध आणि पवित्र केलं. तो म्हणतो, तुझी पाप मी आठवणारच नाही, पूर्व पश्चिमेपासून दूर आहे, तितके तुझ्या अपराध मी तुझ्यापासून दूर करेन. ते स्नान आहे. परंतु त्याच्यानंतर जे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करतो, चालतो, अनेक अनुभव होतात, अनेक लोक आम्हाला भेटतात, अनेक परिस्थिती आम्हाला भेटतात. कुठेतरी अशक्त असल्यासारखं वाटतं, कुठेतरी मी पडतो. पण अशा वेळेस मला पाय धुण्याची गरज. म्हणून रोज जगात गेल्यानंतर आणि आतमध्ये येताना आम्हाला पाय धुण्याची गरज आहे. म्हणजे रोज आम्हाला प्राप्त करायचे. येशू ख्रिस्तानं जे वधस्तंभावर रक्त सांडलं त्याचं स्मरण करून आणि हा विश्वास ठेवून की प्रभू माझ्या पापांची क्षमा कर, प्रभूने माझ्या पापांची क्षमा केली, माझा अशुद्ध पण त्याने काढून टाकलं, आणि त्याकडे आपण फक्त मागण्याची गरज. हालेलुया. एकदा येशू ख्रिस्त त्या यरीहोच्या वाटेवरून चाललं, ते दोन आंधळे मोठ्याने ओरडून म्हणून, प्रभो अहो दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा. येशू ख्रिस्त त्या गर्दीतून त्यांच्याकडे आला आणि त्यांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? आता प्रश्न हा उद्भवतो की येशू ख्रिस्ताला दिसत नाही, काही आंधळ्यांना दिसत. येशू ख्रिस्ताला दिसलं असतं तर ते आंधळे आहेत, आणि आंधळ्याला काय पाहिजे? दृष्टी पाहिजे. पण येशू ख्रिस्त त्यांना प्रश्न विचारतो, तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे तुम्ही आपल्या मुखाने कबूल करा की तुम्ही आंधळे आहात. मला माहिती आहे तुम्ही आंधळे आहात, दिसतंय मला, पण तुमच्या मुखातून मला ऐकायचंय. आणि मग लागलीच ते दोन आंधळे मोठ्याने ओरडून म्हणाले की आम्हाला दृष्टी हवी. हालेलुया. ही प्रार्थना आहे, आम्हाला दृष्टी हवी. देव बरं करायला समर्थ आहे, देव शुद्ध करायला समर्थ आहे. फक्त आम्हाला तुमच्या आणि माझ्या मुखातून एक कबूल त्याला करायचंय, त्याला आमच्या तोंडून ते ऐकायचंय की मी आंधळा आहे, मला दृष्टी पाहिजे. ही प्रार्थना गरजेची. या प्राप्तेसंबंधी देव म्हणतो, अशा प्राप्ता माझ्या मंदिरात असाव्या. माझ्या मंदिराला प्राप्तीचं गृह असं म्हटलं जावं, पण ते तर चोर आणि लुटारूंची गुहा झालेली. हालेलुया. त्यानं पवित्र शास्त्रामध्ये आणि लूका सुसमाचारच्या 18 अध्यायाच्या 9 ते 14 वचनामध्ये परुषाची एक प्राप्ता आणि एक जकातदाराची प्राप्ता, आणि त्या प्राप्ती संबंधी खूप सुंदर सांगितलं. आपण वाचूया लूका 18. सुवर्तमान 18 अध्याय आणि त्याच्या 9 वर्षापासून 14.
आपण धार्मिक आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ लेखतात. आपण धार्मिक आहोत असा भरोसा धरून इतरांना तुच्छ लेखणं, स्वधार्मिकता, जगातून घेतलेली धार्मिकता, लोकांकडनं घेतलेली धार्मिकता, लोकांना खुश करणारी धार्मिकता, लोकांवर प्रभाव टाकणारी धार्मिकता. ते म्हटले की त्याचं म्हटलेलं आहे की आपण धार्मिक आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ लेखतात. मी फार धार्मिक आहे, तो धार्मिक नाहीये. मी फार प्रार्थना करतो, तो प्रार्थना करत नाही. मी मोठी चांगली सेवा केली, त्याच्यातून काही सेवा घडत नाही. म्हणजे स्वतःला उंच करणारी धार्मिकता, स्वधार्मिकता आहे. आणि अशा प्रकारचा तो पुरुष होता ज्याच्यामध्ये स्वधार्मिकता होती आणि तो इतरांना तुच्छ लेखत होता. आणि तसे त्याने हा दाखला सांगितला. एक परुषी व एक जकादार असे दोघे जण प्रार्थना करायस मंदिरात वर गेले. पुरुषाने उभे राहून आपल्या मनात अशी प्रार्थना केली की हे देवा, इतर मनुष्य अपहारी, अधर्मी, व्यभिचारी अशी आहे त्यासारखा किंवा त्या जकादारासारखा मी नाही. म्हणजे स्वतःला धार्मिक ज्यावेळेस मी दुसऱ्याला दोषी ठरवतो ना, याचा अर्थ हा आहे की आपण स्वतःला धार्मिक ठरवतो. एखाद्याला कमी लेखणं म्हणजे स्वतःला उंच करणं आहे. आणि तिथं असंच म्हटलेलं आहे, तो इतर लोकांना तुच्छ लेखतो आणि म्हणतो त्यांच्यासारखा मी पापी नाहीये, त्यांच्यासारखा मी व्यभिचारी नाहीये. तू जर एखादा व्यभिचारी असेल तर दुसरं कोणतं तरी असं पाप असेल की ज्याच्यामुळे तू देवाच्या गौरवापासून अंतरलेला आहे. प्रत्येकाजवळ काहीतरी अशक्तपण आहे, काही तो दोष आहे. मला हे म्हणायचं नाही की दोष आमचा असाच राहावा. आम्ही नक्कीच त्याच्यावर देवाच्या साहाय्याने विजय मिळवण्याची गरज आहे. परंतु आमची एपिकाची प्रकृतीच अशी की आम्हाला त्याच्यावर विजय मिळवणं फार गरजेचं. आणि तो विजय तुम्ही आणि मी मिळवणार नाही, देव मला मिळवून देणार. या मनुष्याने परुषाने प्रार्थना केली की त्याच्यासारखा पापी नाही, मी त्या जकादारासारखा वाईट नाहीये, त्यानंतर तो व्यभिचारी नाहीये. अनेक प्रकारच्या अनेक लोकांना वाटतं की ते करत नाही म्हणून मी नाहीये. परंतु तू जे करतो ते करत नाही, ते जे करतात ते तू करत नाही, आणि तू जे करतो ते करत नाही. कोणीच कोणाला दोष देण्याची गरज. सर्वजण पापी आहेत आणि देवाच्या बरोबर. ही भावना लक्षात ठेवून जर कोणी प्रार्थना करतो तर ते घर प्रार्थनेचं घर बनतं. नाहीतर ते आधीच न्याय केंद्र बनतं, न्यायदानाचं ठिकाण बनतं. हालेलुया. परंतु ते प्रार्थना गृह असणं गरजेचं आहे. त्या प्रार्थनेचं जे भान आहे, जी देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा आमच्या संबंधाने काय ती समजावून घेणं फार गरजेचं आहे. आणि जितकं जास्तीत जास्त या युगाशी समरूप न होता मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होण्याची गरज आहे, असं रोम 12:2 मध्ये म्हणतात. हालेलुया. आज आम्हाला प्रार्थनाशील होण्याची गरज. देवाची एकच इच्छा आहे. तुम्हाला काय पाहिजे सांगा. आंधळ्याला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, दृष्टी पाहिजे. आज देव तुम्हाला आणि मला विचारतो काय पाहिजे, काय पाहिजे. येशू ख्रिस्ताने एकदा 38 वर्षाच्या दुःखेकराला विचारलं की तुला काय पाहिजे. तर त्यावेळेस तो सांगतो काय पाहिजे हे न सांगता तो दुसरंच काय तर सांगतो. कोणीतरी दुसराच मला उडी टाकायची इच्छा असते, दुसराच कोणीतरी उडी टाकतो. म्हणजे माझी काय धार्मिकता आहे, माझे काही श्रम आहे, मी किती प्रयत्न केले हे सांगतं. पण येशू ख्रिस्ताला ते ऐकायचं नाही. येशू ख्रिस्ताला हे ऐकायचं आहे की मला दृष्टी पाहिजे, माझं लग्न पण गेलं पाहिजे, चांगलं पण गेलं पाहिजे. नेमकं देवाला काय पाहिजे, आमच्यापासून काय ऐकायचंय. अनेक वेळा जे देवाला ऐकायचं ते न ऐकवता आपण काहीतरी मनातल्या गोष्टी दुसऱ्याच गोष्टी सांगत असतो. आणि म्हणून प्रार्थनेच्या घराला बाधा आहे. प्रार्थनेचं घर हे प्रार्थनेचं घर राहत नाही. हे आपल्या तर्क वितर्क, जगातल्या धार्मिकता, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं केंद्र ते बनतं. परंतु असते प्रार्थनेचं घर असावं अशी देवाची. हालेलुया. पण जकादार मात्र त्या दृष्टी सुद्धा वर करायची त्याची तयारी नाहीये. तो इतका नम्र झाले. दुसरी गोष्ट म्हणतो
त्याच्याकडे पाहतो की तो देवावर अवलंबून आहे. पूर बडवतो, मग पश्चाताप करतो, मी आंधळ आहे, मी आंधळ आहे, मी आंधळ आहे, तो पूर बडवून देव त्याची प्राप्त आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, माझ्या घराला प्रार्थना गृह म्हणतील. हालेलुया. त्यानं मला पुन्हाही सांगू द्या की आमची आंघोळ झालेली आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या अंतःकरणात प्रवेश केल्यामुळे आंघोळ झालेली आहे. आता पाय धुण्याची गरज आहे. दैनंदिन दिवस चालताना पुष्कळशी बलीनता आमच्यावर येते. आमची चाल चळवणी त्याच्यामध्ये कधीतरी फरक पडतो आणि ते धुण्याची गरज आहे. कापून टाकण्याची गरज नाही. पाय कापून टाकू नका, पाय धुवा. हालेलुया. मला तुम्हाला सांगू की येशू तुमच्यावर फार प्रेम, तुमचा नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही. आणि त्याच्या प्रीती खातरच त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचा प्राण दिलाय. आता दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळी वाटचाल करतो त्यावेळेस आमचे पाय मळण्याची शक्यता असते, दाट शक्यता असते. याचा अर्थ देव मला टाकून देत नाहीये. तो म्हणतो, ये मी तुला धुतो, मी तुला शुद्ध करतो, मी तुला पवित्र करतो. आणि म्हणून देवाकडे आम्ही प्राप्तपूर्वक अंतःकरणाने जाण्याची गरज आहे. हालेलुया. बायबल एक सांग, रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायाच्या 26व्या वर्षात, मला प्रार्थना कशी करावी ते कळत नाही असं लिहिलंय. वाचायचं आपण सर्व. आपणास प्रार्थना कशी करावी हे कळत नाही. तर अनेक वेळा प्रार्थना ही वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. त्याच्या वेगळे विषय येतात, वेगळ्या भावना येतात, वितर्क येतात, काही काही रडारडी सुद्धा असते. आपलं गाराणं असेल, पिठी त्या ठिकाणी असेल, दया आणणारी गोष्ट असते. परंतु पवित्र आत्मा योग्य प्रार्थना करायला मला शिकतो. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्यावेळेस मंडळीमध्ये प्रार्थना होते त्यावेळेस ते प्रार्थनेचं घर बनतं, प्रार्थना गृह ते होतं. हालेलुया. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू की आमच्या प्रार्थना बुद्धीच्या नाहीत, मनच्या नाहीत, तर्क वितर्काने भरलेल्या नाहीत, जगिक धार्मिकतेने भरलेल्या नाहीत. आमच्या प्रार्थना पवित्र आत्म्याच्या साह्याने केलेली प्रार्थना आहे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने केलेली प्रार्थना आहे, विश्वासाने केलेली प्रार्थना आहे. ती प्रार्थना देव ऐकतो आणि त्या ठिकाणी ते प्रार्थनेचं घर असं म्हणतो. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांनी प्रार्थना प्रार्थना काही मुलबाळ नव्हतं, ती तिची कमतरता होती. त्याच्यामुळे तिला पुष्कळ अपमान सोसावा लागतो. त्यावेळेस तिला माहित होतं माझी प्रार्थना कोणी मनुष्य ऐकू शकत नाही, माझा नवरा सुद्धा ऐकू शकत, माझ्या प्रार्थनेचं उत्तर त्याच्याकडे पण नाहीये. माझ्या प्रार्थनेचं उत्तर फक्त देवा. आणि म्हणून ते मंदिरात जाती त्या ठिकाणी रडून रडून आपलं जे आपल्याला जे पाहिजे, जसं आंदोलनाला दृष्टी पाहिजे होती तसं तिने देवाकडे प्रार्थना केली की मला मूल पाहिजे, मला मूल हवंय. हालेलुया. तुम्हाला आणि मला पुष्कळशा गोष्टींची गरज आहे. आमच्या सगळ्या विनंत्या आपण घेऊया, न लाजता, कोणत्या प्रकारचं काय म्हणतात कमतरता न धरता, कसल्या प्रकारची उणेपणा आम्हाला न वाटता, सन्मान मिळावा म्हणून केलेली प्रार्थना अशी नाही, सन्मान मिळावा म्हणून प्रार्थना करायची नाही. तर मला तुम्हाला सांगू द्या की ज्याप्रमाणे हल्लीला फक्त मूलच पाहिजे होत, फक्त मूल पाहिजे होत, देवाने तिचं अंतःकरण ओळख आणि परमेश्वर तर पुढच्या वर्षी तुझ्या हातामध्ये मूल असत. हालेलुया. विश्वासाची प्रार्थना, योग्य व्यक्तीकडे केलेली प्रार्थना, योग्य व्यक्तीने ऐकावं अशी मनोमन इच्छा आहे. तिनं जी प्रार्थना केली तिने एलीसाठी पण केली, एलीकडे केली नाही, ते कोणा मनुष्याकडे केले नाही. तिने आपलं गाराणं देवाने तिचं अंतःकरण ओळखलं. ती अंतःकरणातून केलेली प्रार्थना आहे, खरेपणाने केलेली प्रार्थना आहे, आत्म्याने केलेली प्रार्थना आहे.
देव त्या ठिकाणी होतं. दुसरं एक उदाहरण आहे, नेहमीचं पुस्तक 6व्या अध्यायाच्या 10 आणि 11 वाजता. ज्यावेळी शत्रू लोकांनी नेहमीला सांगितलं की आपण मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात जाऊ आणि दारे लावून लपण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊ, लपू. हालेलुया. त्यांचा मनसुबा वाईट होता, ही गोष्ट निराळी. पण त्यांनी जरी वाईट मनसुबा असताना सुद्धा तो झाकण्यासाठी आणि नेहमीला धोका पोहोचवण्यासाठी नेहमीला ते म्हणतात की चल मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात जाऊया आणि तिथे लपून बसूया. नेहमी फार हुशार. नेहमी म्हणाला, माझ्यासारखा मनुष्य कोण की जो देवाच्या मंदिराचा लपण्यासाठी उपयोग करतो? मी का लपावंय? मला तुम्हाला सांगू द्या की ज्याला देव भेटला तो असाच म्हणतो की परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मनुष्य माझे काय. नेहमी सुद्धा हेच म्हणत आहे, मी लपावे म्हणून काय मंदिरात जावं का? लपण्यासाठी मंदिर नाहीये, उपासनेसाठी प्रार्थनेसाठी मंदिर आहे. अनेक लोक देवापासून लपण्यासाठी ते मंदिरात जातात. काही लोक तर असे त्यांची मुलं तरुण झाली की त्यांचं लग्न कार्यासाठी ते चर्चला येतात, की ते एरवी ते येतच नाही. काही लोक तर असे आहेत की ते फक्त समर्पणाच्या दिवशी, ख्रिसमसच्या दिवशी ते चर्चला येतात. त्यासाठी चर्च नाहीये. चर्च हे उपासनेचं ठिकाण, प्रार्थनेचं ठिकाण. देवाला आमच्या बोबड्या ओठाची प्रार्थना आवडते, पसंत पडते. तो त्याला पसंत पडणारा यज्ञ आहे. हालेलुया. मनापासून केलेली प्रार्थना देव ऐकतो आणि देव आम्हाला त्याचं उत्तर देतो. आणि म्हणून नेहमी म्हणाला, मंदिरात जाऊन आपला जीव वाचवा. असं काय वाचवा? काय? हालेलुया. माझ्या प्रियानो, आज मंदिरामध्ये या जगातून लपण्यासाठी ते ठिकाण नाही, तर मंदिर हे प्रार्थनेचं घर आहे, उपासनेचं केंद्र आहे, एकमेकावर प्रेम करण्याचं ठिकाण आहे, भेटण्याचं ठिकाण आहे, एकमेकाला उत्तेजन देण्याचं ठिकाण आहे. सगळ्यात मोठी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करण्याचं ठिकाण आहे. हालेलुया. आणि त्यासाठी आम्ही मंदिराला योग्य सन्मानित केलं पाहिजे. योग्य नाव आम्ही त्या ठिकाणी देणं फार गरजेचं आहे. त्यानं मला सांगू द्या, प्रार्थना करणं ही अशक्त गोष्ट नाही. हालेलुया. प्रार्थना करणं ही काही अशक्त गोष्ट नाही, ती सशक्त आहे. प्रार्थना करणं हा माझा अशक्तपणा नाहीये, तर हा माझा सशक्तपणा आहे, हे आम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आम्ही परमेश्वराची उपासना केली. परमेश्वराची चर्चमध्ये जाऊन उपासना करतो, त्याला देव आनंद देतो. चर्चमध्ये जो उपासना करतो, प्रार्थना करतो, त्याला विजय प्राप्त होतो. चर्चमध्ये जो प्रार्थना करतो, उपासना करतो, त्याला यशप्राप्ती मिळते. चर्चमध्ये प्रार्थना केल्याने मनुष्याला आरोग्य मिळतं आणि त्याची सुटका होते. हालेलुया. देवाच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. पुन्हा मी तू सांगतो, यशाया 56:7 मध्ये सांगितल्याप्रमाणे की देव आमचे यज्ञ त्या ठिकाणी स्वीकार पसंत. त्या यज्ञाविषयी, त्या प्रार्थनांविषयी देवाला आनंद वाटतो, समाधान वाटतं, आणि ते करण्याच्याच गरज. प्रियानो, देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना करणं यासाठी कोणत्या भावनेची गरज? सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझं संपूर्ण समर्पण देवाला करणं याचीच गरज. दुसरी गोष्ट देवावर अवलंबून राहण्याची. हालेलुया. प्रार्थना करणाऱ्याने आपल्या बळावर अवलंबून राहू नये, आपल्या शक्तीवर अवलंबून राहू नये, आपल्या मदतीवर लोकांच्या अवलंबून राहू नये. फक्त देवावर अवलंबून राहण्याची गरज. आणि आपल्यातलं जे उत्तम, हालेलुया, उत्तम ते देवाला. प्रार्थना गृह याचा अर्थच आहे की त्या ठिकाणामध्ये आम्ही देवाला उत्तमातलं उत्तम देतो. ज्याप्रमाणे अर्पणाच्या वेळेस
देव अगदीच लोक अगदीच तपासून पारखून मग तो देवाला यज्ञ द्यायचा आणि देवाला तो पसंत पडेल या भावनेत ते देवाला देतच. पण मला सांगू द्या की आता मला कोकरा होमार्पणाचं कोकरा अर्पायचं नाही, तो आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधला गेला. आमचं होमार्पण आमच्यासाठी होमार्पण झालं. पहिले ग्रंथ 5:7 मध्ये आमचा होमार्पणाचा यज्ञबली जो प्रभू येशू ख्रिस्त तो वधला गेला. आता होमार्पण नाहीये, आता उपासनेचा यज्ञ, प्रार्थनेचा यज्ञ, आराधनेचा यज्ञ, सेवा कार्याचा यज्ञ, आणि ते केवळ देवावर आमची जी प्रीती आहे ती व्यक्त करण्यासाठी. मला सांगू द्या की धार्मिक बनण्यासाठी आता मला धार्मिकता आचरायची नाही, कारण आम्हाला धार्मिक झालेलो आहोत. येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे, येशू ख्रिस्ताचं मरण पुन्हा उठणं याद्वारे आम्ही धार्मिक झालो. आता जी धार्मिकता मी आचरत आहे, आता जे काम आम्ही ख्रिस्तामध्ये चालत आहोत ते देवावरच्या प्रीती खातर. आणि दुसरी गोष्ट, आमच्यातला दर्जा वाढावा, देवाचं मूल या नात्याने आमच्यातलं स्टँडर्ड वाढावं, लेवल वाढावी, विश्वास वाढावा, आमची कृत्ये चांगली व्हावी. देवाने जे आमच्यात चांगलं काम चालू ठेवलंय ते आम्हाला बंद करायचं नाही, ते चालू ठेवायचं. देवाने आमच्यात चांगलं काम चालू ठेवलेलं आहे, चालू केलेलं आहे. हालेलुया. आम्हाला फक्त ते चालू ठेवायचं, बंद नाही करायचं. आणि दुसरी गोष्ट, देवाशी आमच्यामध्ये जे करार झाली, सगळ्यात मोठा करार, नवा करार हा, तू आपला देव परमेश्वर याजवळ प्रेम, पूर्ण बुद्धीनं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण आत्म्यानं देवावर प्रेम कर. दुसरी गोष्ट, तशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रेम कर. त्याच्यापेक्षा दुसरी मोठी आज्ञाच नाही. ही आज्ञाचं पालन आम्ही केलं. अनेक लोक नियमशास्त्रातल्या ज्या आज्ञा आहेत त्या पाळण्याचा प्रयत्न करतात, त्या पाळता येतच नाहीत आणि त्याने आम्ही नीतिमान ठरणारच नाहीत. येशू ख्रिस्ताने पाळून त्या पूर्ण केलेल्या आहेत. आता नवी आज्ञा दिली, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने देवावर प्रेम कर. ही आज्ञा लक्षात घ्यायची. आणि दुसरी गोष्ट, जशी आपणावर आपल्या शेजारावर प्रेम कर. आणि हे दोन गोष्टी करता करता आमच्यातलं ओणेपणा देव कसा काढून टाकतो आम्हाला पण कळत. कारण देवाने चांगलं काम आमच्यात सुरू केले, आम्ही नाही. ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला मी स्वीकारले त्या दिवसापासून माझ्यामध्ये देवाने कार्य चालू केले. आणि त्यासाठी मला समर्पण करायचंय, त्याच्यावर अवलंबून राहायचंय, त्याच्या कराराचं पालन करायचंय. नवा करार आमच्याशी केले त्याचं पालन आम्हाला करायचंय आणि देवाशी बद्ध राहायचंय. त्याद्वारे देवाचं वचन आमच्यासाठी आशीर्वादित करतं. तो म्हणतो, माझ्या घराला प्रार्थना गृह म्हणतील, पण तुम्ही तर चोर आणि लुटारूंची गुहाच केली आहे. यानं मला तुम्हाला सांगू द्या की चोर आणि लुटारूंची गुहा आहे. याचा अर्थ हा आहे की पूर्वीच्या काळामध्ये जे चोर लुटारू असायचे ते पुष्कळशा चोऱ्या करून सोनं पैसा चोरून आणायचे, तो लपवण्यासाठी त्या गुहेमध्ये ठेवायचे. हालेलुया. त्यांना त्या वाटायचं आपण चोरून आणलेला माल त्या गुहेमध्ये सुरक्षित राहील, म्हणून त्या डोंगरामध्ये त्यांनी बऱ्याच गुहा केलेल्या असायच्या. ते चोरून आणलेला माल तो लपवण्याचं ठिकाण. त्यानं मला तुम्हाला सांगू द्या, आजही मंडळ्या काहीतरी चोरतायत. काय चोरतायत तर सत्य चोर, हे सोन्यापेक्षाही बोलताय. हॉस्टल, शुभवर्तमान, लोक इतर विधी चांगले करतात पण शुभवर्तमान सांगत. शुभवर्तमानावर गाणे रचतात, शुभवर्तमानावर विषयी एकमेकाशी बोलतात, चर्चा करतात, पण नेमकं शुभवर्तमान सांगत नाही. हालेलुया. ही दुःखाची गोष्ट, ही दोषारोप मी करत नाही, परंतु हे दुःख. देवाला तुमच्या माझ्यापासून काय पाहिजे? तो जाऊन सर्व सृष्टीला स्वार्थाची घोषणा करा, त्यांना शिष्ट करा. हालेलुया. घोषणा करा, स्वार्थ सांगा. स्वार्थाची गीत गाऊन चांगलं गीत आहे, सुंदर गायलेलं आहे आणि त्याच्याविषयी खूप चांगला रिमार्क मिळावा यासाठी सुंदरसं गीत स्वार्थेवर असणं हे त्याचं ठीक आहे.
परंतु प्रत्यक्ष सुवार्ता सांगते. ज्या लोकांना ख्रिस्त ठाऊक नाही त्यांच्याकडे गेलं पाहिजे. अनेक वेळा आम्ही ख्रिस्ती लोकांना सुवार्ता सांगतो, म्हणजे ख्रिस्ती तर आहे, त्यांना ख्रिस्त ठाऊक नाही, त्यांनी अजून येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घेतलं नाही. या लोकांना सुवार्ता सांगेल. हे जे सत्य आहे ते लपवलेलं आहे, म्हणून तो म्हणतो चोर आणि लुटारूंची गृहाती झालेला आहे. हालेलुया. कारण हे सत्यच लपवलं. अनेक गोष्टी पवित्र शास्त्रात चर्च मध्ये आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर सुवार्ता सांगणे. हालेलुया. बायबल तर सांगतो जो सुवार्ता सांगत नाही तो शापित आहे. प्रियानो, आम्ही लोकांना सुवार्ता सांगितलीच पाहिजे. सुवार्तेचा आत्मा आम्हाला मिळाला पाहिजे, आत्मे जिंकले पाहिजे. हालेलुया. आम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आमच्या प्रत्येक सेवा कार्यातून एक गोष्ट घडली पाहिजे, आत्मे जिंकले पाहिजेत. मग कोणतीही सेवा तुम्ही करा, रोग्यांची सेवा करा, त्यानंतर गरजूंची सेवा करा, टाकलेल्या लोकांची सेवा करा, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहे. पण त्या सेवेचा जर सेवेचा जर आउटपुट आहे, त्याच त्या सेवेतून जर आत्मे जिंकले जात नाही तर ती सेवा शून्य आहे. एखाद्याला वाटतं मी फार लोकसेवा करतो, मी समाजसेवा करतो, मी गव्हर्नमेंटला धान्य देतो, बऱ्याच गोष्टी या जगामध्ये आहेत, पण ज्या सेवेमध्ये सुवार्ता प्रसारच होत नाही ती सुवार्ता शून्य आहे. ती देवाला पसंत पडणारा यज्ञ नाही. आज आपण प्रार्थना करू की देवा मला माझं जीवन प्रार्थनेचं घर बनव, व आमचं मंदिर चर्च प्रार्थनेचं घर बनव. आमच्या जीवनामध्ये त्या धुपाप्रमाणे देवाचं सानिध्य राहू दे. सर्व निगेटिव्ह गोष्टी आमच्यातल्या काढून सामर्थ्याच्या गोष्टीने आम्हाला भर, अशा आपण देवाजवळ प्रार्थना केली. आता विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणाला की या घराला प्रार्थना कर. ज्यावेळेस घर प्रार्थना, ज्यावेळेस चर्च प्रार्थना ग्रह होतं, त्या बाजार कधीच घडत नाही. त्या चर्च प्रार्थना ग्रह होत, प्रार्थनेचं घर ते होतं, प्रार्थनेचं मंदिर चर्च म्हणतं, त्याच कधीच बाजार होत नाही. पण ज्यावेळेस लोकांच्या सोयीसाठी चर्च काम करतं, देवाचं सानिध्य निघून जातं. फक्त चर्च हे देवाला अर्पण्याचं ठिकाण आहे, अर्पण देण्याचं ठिकाण आहे. हे ज्यावेळेस माझ्या लक्षात येतं त्यावेळेस आपोआप चर्च हे प्रार्थनेचं घर होतं. माझी देवाजवळ हीच प्रार्थना आहे, मला आणि तुम्हाला, त्या सर्वांना प्रार्थनेचं घर बनव. हालेलुया. कोणती, पुन्हा पुन्हा सांगतो, कोणती सेवा, कोणतेच एकत्र येणं प्रार्थनेपेक्षा मोठं नाही. एखादा मनुष्य फार सेवा करतो प्रार्थनाच करत नाही, शून्य. एखादा व्यक्ती समाजकार्य करतो प्रार्थनाच करत नाही, शून्य. काही वेतन तुम्हाला, काही बक्षीस तुम्हाला मिळणार नाही. तर त्या सेवा कार्याचा परिणाम जर आत्मे जिंकण्यामध्ये नसेल तर ही सेवा देवाला मान्य नाही. आपण देवाचं प्रार्थना, प्रभू आम्हाला प्रत्येकाला असं बनव. इंग्लिशमध्ये असं गीत गातात नाही का, लॉर्ड मेक मी सँच्युअरी. हे देवा मला मंदिर बनव, मला मंदिर बनव. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करू की आमचं चर्च, आमचं घर, मी स्वतः प्रार्थनेचं घर होईल, त्यावेळेस सगळीकडे आशीर्वाद असेल, सगळीकडे आनंद असेल, सुटका असेल, आशीर्वादाची रेलचेल असेल. मागण्यापूर्वी आम्हाला गोष्टी मिळतील. तर आमचं जीवन प्रार्थनाशील, आमचं घर प्रार्थनाशील. आज आपण एक वसा घेऊया, आपण एक प्रकारचा करार करूया की आज मी माझ्या घराला प्रार्थना घर बनव. तुम्ही चांगले आहात त्याविषयी देवाला काय ऐकायचं नाही, तर तुम्ही प्रार्थना करणारे आहात का हे देवाला ऐकायचं. प्रार्थना घर म्हणतील, माझ्या घराला प्रार्थना घर म्हणतील, पण तुम्ही चोर आणि लुटारूंच्या गोष्टी लुटारूंची गुहा केली. हालेलुया.
पुष्कळशा अशा गोष्टी आहेत की आम्ही लोकांपुढे अजून सांगितल्याच नाही. हालेलुया. आम्ही फक्त एकमेकाच्या समाधानासाठी एकत्र येत असेल, परंतु चर्चचा वापर आत्मे जिंकण्यासाठी असा आणि या जगावर प्रेम करायचं. कोणालाही दोष न देता सगळ्यावर प्रेम करावं. तर दोष निवारण करायला देव समर्थ आहे, आम्ही समर्थ नाही. आपण फक्त प्रार्थना करू शकतो, प्रभू माझ्या भावाला बहिणीला स्पर्श कर, आशीर्वादित कर, राख, पडण्यापासून वाचव. एवढी काकूनच फक्त आम्ही करू शकतो. वाचवणं, बदलवणं हे देवाचं काम. आणि म्हणून आम्ही देवावर प्रेम करावं, एकमेकावर प्रेम करावं आणि आपलं घर, आपलं चर्च हे प्रार्थनेचं घर बनावं. देवा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद. आमेन. आपण एक प्रार्थना. सर्व समर्थ आमच्या जिवंत आणि पवित्र देवा, तुला आम्ही धन्यवाद देतो तुझी उपकारसाठी. खरोखर आमचं जीवन आहे आम्ही तपासून पाहतो. आम्ही एकमेकाचं जीवन तपासणार नाही, आमच्या स्वतःचं जीवन तपासणार. आणि त्या आंधळ्यासारखं म्हणू इच्छितो आम्हाला दृष्टी हवी आहे, हाणण्यासारखं म्हणू इच्छितो की मला मूल हवंय. आज मला कशाची गरज आहे मला माहिती आहे. माझं आध्यात्मिक जीवन वाढण्यासाठी मला प्रार्थनेची गरज आहे, नम्रतेची गरज आहे. त्या जकादारासारखं ऊर बनवून घेऊन प्रार्थना करायची गरज आहे की प्रार्थना तू ऐकलीस, त्या पुरुषाची प्रार्थना तू ऐकली नाहीस. तो स्वतःला खूप चांगला समजतो, मी त्याच्यासारखं वाईट नाही, ह्याच्यासारखं वाईट नाही. म्हणजे तो आपल्या स्वतःला फार चांगला समजतो. तू त्याची प्रार्थना ऐकली नाहीस. जो आपल्या स्वतःसाठी देवाकडे प्रार्थना करतो, देवा मच पाप्यावर द्या, मला शुद्ध कर. प्रार्थनेचं जीवन आमच्यामध्ये असणं गरजेचं. हालेलुया. मी प्रार्थना करतो प्रभू, आम्हा सर्वांना प्रार्थनेचे लोक बनव, प्रार्थनाशील बनव, प्रार्थनेत राहायला शिकव. प्रार्थनामय आमचं जीवन बनव. आमची घरं प्रार्थनाशील होऊ दे, आमचं चर्च प्रार्थनाशील होऊ दे. ऐकणारा प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा व्यक्ती बनव अशी प्रार्थना. हालेलुया. प्रभू सर्वांना तू सांग, येशू प्रभू आमचा तारणारा याच्याद्वारे बाप्पा. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रेरिकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असतो. आमेन, आमेन, आमेन.